राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। एकूणच मतदानाचा आज अंतिम दिवस आहे। कशा प्रकारचा रिपब्लिकन पार्टीचा भाजपला प्रतिसाद राहिला आहे? प्रशांतदादा असतील, महेश बालदी असतील, यांना निवडून आणण्यासाठी कशा प्रकारची रणनीती प्रचार आपण केलेला आहे? आदेश म्हणजे आठवले साहेबांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे त्याचं आम्ही पालन करणारच। आणि प्रशांतदादा ठाकूर आणि महेशजी बालदी साहेब यांचा उरणमध्ये महेशजी बालदी साहेब आहेत त्यावेळी स्वतः विकासाचा हा पुस्तक छापला आहे, कारण की त्यांची विकास कामांवरती लोक बघूनच काम मतदान करणार आहेत। आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे महेश बालदी साहेबांचं पण उरणमध्ये। त्यांना मतदान 100% होईल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पण होईल आणि बीजेपीचा पण होईल। आपण अनेक वेळा पाहतो का अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का हा कमी असतो आणि त्याच्यामुळे कमी मताधिक्याने काही उमेदवार निवडून येतात। पण पनवेलमध्ये कशा प्रकारचं मतदान आपल्याला अपेक्षित आहे जेणेकरून जास्तीचं लीड आपण प्राप्त करू शकतो? जास्तीत जास्त म्हणजे आता बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI हे 4 घटक पक्ष महायुतीचे आहेत। तर जास्तीत जास्त प्रशांतदादा ठाकूर यांना मतदान चांगलं होईल या आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आणि प्रशांतदादा ठाकूर यांना आम्हाला मंत्री होऊन बघायचं आहे आणि हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। प्रशांतदादांनी विकास कामं खूप चांगली केलेली आहेत। याच्याबद्दल तुम्हाला आता रस्त्याची बी कामं चालू आहेत, कॉन्क्रीटिंग। पहिले डांबरी रस्ता होता, आता कॉन्क्रीट चालू आहे, आता विकासच आहे ना। दादांबद्दल जे कामं आहेत भरपूर कामं केली आहेत, पण लोकांनी काय त्यांच्या दिशाभूल लोक करतात। आता विरोधकांना काय तेवढंच काम आहे का दादांनी काय काम केलं? दादांनी काम नसतं केलं तर दादांकडे एवढे लोक असतील का? अनेक समाज बांधवांनी मेळावे घेत प्रशांतदादांना पाठबळ दर्शवलेले, कशा प्रकारचं आत्मविश्वास घटक पक्षांना आहे का प्रशांतदादा कशा प्रकारचं लीड ते प्राप्त करतील? आम्हाला पूर्ण खात्री आहे का प्रशांतदादा ठाकूर जास्तीत जास्त लीड घेतील।